खूप महत्त्वाचा मुद्दा आहे ज्योत्स्ना, तुम्ही सांगताय याचा अर्थ असा होतो की सरकारमधले, सरकारच्या बाहेरचे सगळे ओबीसी नेते या निमित्तानं एकत्र येण्याची शक्यता आहे, त्यांचं नेतृत्व छगन भुजबळ करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तातडीच्या हालचाली या सुरू झाल्यात. अगदी बरोबर आहे, कारण छगन भुजबळ यांची लगेचच म्हणजे काल जरांगे पाटलांचं आंदोलन संपतं आणि आज सकाळी आपण बघतोय अगदी पुण्यामध्ये, नागपूरमध्ये पण जे आहे ते आता ओबीसी नेत्यांची एक बैठक होणार आहे, ज्याला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत त्या बैठकीसाठी ते जाणार आहेत. तर आपण बघतोय की ओबीसी नेते जे आहेत, मग ते काँग्रेसचे विजय वडेट्टीवार का असे ना, ते सुद्धा काँग्रेसकडनं जे आहे त्यांचं ओबीसी नेत्यांचं स्टेटमेंट करत आहेत. त्यामुळे ओबीसी नेते जे आहेत ते त्यांच्या पक्षाला सोडून सुद्धा परस्पर एक भूमिका घेताना पाहायला मिळतात. कारण छगन भुजबळ, काल जरांगे पाटलांचं आंदोलन संपतं आणि त्यानंतर आज छगन भुजबळ जे आहे ते प्री कॅबिनेटमधून बाहेर पडतात आणि प्री कॅबिनेटमधून बाहेर पडतात. ओबीसी नेत्यांसोबत ते बैठक करतात, वकिलांसोबत ते बैठक करतात आणि नंतर पक्षाची जी बैठक चालू असते, पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासोबत जी बैठक सुरू असते त्या बैठकीला सुद्धा जे आहे छगन भुजबळ अनुपस्थित राहतात. मात्र एक इथे सवाल, इथे एक वाक्य म्हणजे एक महत्त्वाचं मेन्शन करावं वाटतं की कालचं ज्या वेळेस मराठा उपसमितीची बैठक राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावरती सुरू होती, त्यावेळेस आपल्या लक्षात असेल की हरिभाऊ जे आहेत ते हरिभाऊ राठोड जे आहेत ते मराठा उपसमितीच्या बैठकीच्या दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. त्यामुळे कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतं की एका बाजूला मराठा उपसमितीच्या बैठकीला हरिभाऊ राठोड यांचं पोहोचणं, त्यानंतर मराठा उपसमितीचं एक शिष्टमंडळ जरांगे पाटलांना जाऊन भेटणं, त्यानंतर सरकारचे जीआर जे आहेत एकामागे एक असे 2 ते 3 जीआर सरकारचे निघाले आणि त्यानंतर जरांगे पाटील यांचं आंदोलन सुद्धा जे आहे ते त्यांनी मागे घेतलं. पण इथे महायुतीची जी भूमिका आपल्याला पाहायला मिळते, खास करून देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपची जी आपण भूमिका पाहिली तर ओबीसी सेलचं आजच्या आज गठन होतं. छगन भुजबळ जे आहे ते परस्पर पक्षाला सोडून जे आहे ते ओबीसी नेत्यांसोबत बैठक घेतात. मात्र अजित पवार ज्यांचा पक्ष जो आहे तो जो मराठा मतदार त्यांना मोठ्या प्रमाणात जे आहे मतदान करत असतात आणि याच वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. अशामध्ये अजित पवार यांच्या पक्षासमोर एक मोठा पेच प्रसंग उभा राहतोय की ओबीसी नेते म्हणून जर ते छगन भुजबळ यांचा चेहरा जनतेसमोर पुढे करत असतील तर छगन भुजबळ त्यांची भूमिका स्पष्टपणे पक्षाच्या सर्वोच्च नेत्याकडे आपली भूमिका का मांडत नाही.